नागपूरच्या नेहरू नगरमध्ये 2 गटामध्ये झालेल्या वादातून हाणामारी, मारवाडी चौकामध्ये परतणाऱ्या गटाला नेहरू पुतळा परिसरामध्ये अडवून मारहाण, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। दोन्ही गटातील प्रत्येकी 4 अशा 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। नागपुरातील भाजप नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावरती सशस्त्र हल्ला। नागपूरच्या जुना शुक्रवार परिसरातली घटना। सोनू ठाकरे उर्फ पैलवान यांच्यासोबत पैशांच्या व्यवहारामधून झालेल्या वादामधून हा हल्ला झालाय। बीडच्या माजलगावमधील केसापुरी कॅम्प परिसरामध्ये वृद्ध दाम्पत्यावरती मद्यपीचा दगडानं हल्ला। घटनेमध्ये जखमी वृद्ध दाम्पत्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर पोलिसांकडून आरोपीला अटक। बीडमध्ये पारधी वस्तीवरती झालेल्या हल्ल्यामध्ये महिला आणि पुरुषांना मारहाण। तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरडी बुद्रुक या शिवारातली घटना। घटनेमध्ये रब्बी पिकाचं नुकसान, 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल, तर मेंढ्या चरण्यावरून ही घटना उघडकीस आली। नांदेडच्या गोवर्धन घाट परिसरामध्ये 16 वर्षीय तरुणाची अल्पवयीन मित्राकडूनच हत्या। काही दिवसांपूर्वी कमलप्रीत सिंग खालसा या तरुणाची दोघांनी पोटात आणि मानेवरती वार करत हत्या केली होती। बदला म्हणून तरुणाची हत्या, तर दोन्ही अल्पवयीन मुलांना अटक। सिगरेट पीत असताना शिवीगाळ केल्याच्या रागामधून लॉन्ड्री व्यावसायिकाची डोक्यामध्ये दगड घालून हत्या। जळगाव शहरातील घटना। खंडेराव नगर परिसरामध्ये रेल्वे रुळाजवळ मृतदेह फेकला। अल्पवयीन आरोपीकडून गुन्ह्याची कबुली, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू। गोंदियाच्या बिलारगुंदी जंगलामध्ये आढळला बेपत्ता वृद्धाचा मृतदेह। 1.5 महिन्यांपासून बेपत्ता होते, तर कपड्यांवरून नातेवाईकांनी ओळख पटवली। परसटोला इथल्या उंदरू शहारे असं या मृत वृद्धाचं नाव आहे। अमरावतीमध्ये न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांच्या चोरीचं सीसीटीव्ही समोर। बिल्डिंगमधील एका सीसीटीव्हीमध्ये 3 चोरटे कैद। अजून देखील 3 चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। गोंदियातील कथित बाळ विक्री प्रकरण। डॉक्टर बाजपेयींनी बाळाच्या विक्रीचा आरोप फेटाळला। बाळ विक्री प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, उलट बाळ कमी वजनाचं जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती अनेक दिवस योग्य उपचार केल्याचा डॉक्टरांचा दावा। हमारे पे जितने आरोप लगाए गए हैं, जितनी कलमें लगाई गई हैं, बच्चे की किडनैपिंग की कलमें लगाई गई हैं, जबकि ओरिजिनल माँ बाप सामने हैं, लेने वाला सामने है, तो यहाँ पे किडनैपिंग का भी कोई प्रश्न नहीं है। तो ये सारे के सारे आरोप बेसलेस लगाए गए हैं और जिस हिसाब से हमारा पक्ष कोई सुनना ही नहीं रहा है, हमको बोलने का मौका ही नहीं दिया जा रहा है। हमारे पे जितने मागील 1.5 महिन्यामध्ये मुंबई आणि परिसरामधून 60 बांगलादेशींना अटक, तर मागील वर्षभरामध्ये 1200 बांगलादेशींवरती पोलिसांची कारवाई। बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या आणि रोजगार देणाऱ्यांवर देखील पोलिसांची कारवाई। नाशिकमधील 400 कोटी रुपये रोखीच्या कंटेनर चोरीचा केवळ बनाव। पैशांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटकमध्ये चोरीच झाली नसल्याचं पोलीस तपासामध्ये उघड। तक्रारदारानं अपहरण नाट्याचा बनाव रचला। पोलिसांना संशय, कंटेनर चोरीपोटी अपहरण झाल्याचा संदीप पाटील यांनी दाखल केला होता गुन्हा। गोंदियाच्या सुंदरनगर परिसरामधून 1.5 लाखाचं एमडी ड्रग्ज जप्त। एका 24 वर्षीय तरुणाला अटक। गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई। भंडाऱ्याच्या लाखनी वन परिक्षेत्रामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावरतीच बिबट्याचा हल्ला। वन कर्मचाऱ्याकडून प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव करण्यासाठी हातामध्ये असलेल्या बॅरिगेट्सचा ढाल म्हणून वापर। भंडाऱ्यामध्ये बिबट्या बॅरिगेट्सवरती वार करत असताना दुसऱ्या वन कर्मचाऱ्याकडून अचूक निशाणा साधत बिबट्याला डॉट मारला। त्यानंतर बेशुद्ध झालेल्या बिबट्याचं रेस्क्यू। वन कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला। रेड्यांच्या टकरीमध्ये 17 वर्षीय मुलाचा मृत्यू। नांदेडच्या कंधार तालुक्यातील आलेगावची घटना आहे। शेवटची टक्कर सुरू असताना रेड्यांनी तरुणाला धडक दिली। या घटनेनंतर गावावरती शोककळा। पोलिसांकडून घटनेची दखल। व्याघ्र पर्यटनासाठी प्रसिद्ध उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये T20 शॅडो आणि बछड्यांचा मायेचा सोहळा। प्रेमाचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। एका पर्यटकानं आपल्या कॅमेरामध्ये टिपलेला हा क्षण पाहून वन्यजीव प्रेमी भारावले, तर वाघीण आणि तिच्या बछड्यांमधील हा मदर चाइल्ड बॉन्डिंगचा क्षण निसर्गाच्या सावळ्या रूपाचं दर्शन घडवणार आहे।
अहिल्यानगरच्या भिंगार परिसरामध्ये नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर, भर नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आजपासून बेमुदत उपोषण. 200 डॉक्टर संपामध्ये सहभागी. आंदोलनामुळे आरोग्य सेवांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. मंत्री नरहरी झिरवाळांच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील लाचखोर लिपिक राजेंद्र ढेरंग यांच्या नाशिक रोडच्या घरावरती छापा. एसीबीनं घरावरती काही महत्त्वाची कागदपत्र ताब्यामध्ये घेतल्याची माहिती. तर आजच्या सुनावणी दरम्यान ही कागदपत्र कोर्टात सादर केली जाण्याची शक्यता आहे. मंत्री नरहरी झिरवाळ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटण्याची शक्यता. मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर भेट घेणार असल्यानं या भेटीला महत्त्व आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा विषय मांडण्यात येणार. आजच्या बैठकीनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आयोजनाची तारीख ही निश्चित होईल. त्यानंतर निवड प्रक्रिया कधी पार पडणार ते जाहीर होईल. कोल्हापूर महानगरपालिकेवरती पहिल्यांदाच विराजमान झालेला भाजपचा महापौरांची थाटामध्ये सभागृहात एंट्री. भाजपच्या रुपाराणी निकम यांनी थोड्याच वेळापूर्वी स्वीकारला कार्यभार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. उपमहापौर म्हणून जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग उपमहापौरपदी. मुंबई महापालिकेची आज दुपारी दुसरी विशेष सभा. विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेतेपदाची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेत्या होण्याची शक्यता. भिवंडीमध्ये महापालिका महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. महापालिकेमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक. मात्र सत्ता स्थापनेसाठी 46 हा बहुमताचा आकडा कोणत्याही एका पक्षाकडे नसल्यामुळे कोण सत्ता स्थापन करणार याकडे लक्ष. भिवंडी महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक सुमित पाटील यांची नाराजी दूर. त्यामुळे भाजपकडून नारायण चौधरी महापौर पदासाठी अधिकृत अर्ज दाखल करतील अशी माहिती. महापालिकेमध्ये काँग्रेसनंतर भाजपचे सर्वाधिक 22 नगरसेवक. भिवंडी महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये फूट. भाजप पाठोपाठ शिवसेनाही महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार. शिवसेना नेते प्रकाश पाटील यांची माहिती. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर नाशिक महापालिकेची आज पहिली सर्वसाधारण सभा. स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाणार. दरम्यान स्थायी समितीवरती कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन उद्या मुंबई दौऱ्यावरती. इंडो फ्रेंच कल्चरल कार्यक्रमाला मोदी हजेरी लावणार. लोकभवनाच्या भेटीसह एका सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील दोन्ही नेते भेट देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांचं मुंबईच्या महापौर रितू तावडे स्वागत करणार. प्रोटोकॉलनुसार मुंबईच्या पहिल्या नागरिक म्हणून परदेशी राष्ट्रप्रमुखांचं महापौर स्वागत करणार. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे उद्या वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल. काही मार्गांवरती प्रवेशबंदी तर सकाळी 8 ते रात्री 9 दरम्यान वाकोला उड्डाणपूल आणि दहिसर टोल नाका दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरती सर्व अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनी शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन. उद्धव ठाकरे सोहळ्यामध्ये मार्गदर्शन करणार. मरीन लाईन्सच्या बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये सोहळ्याचं आयोजन. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र. युरोपीय महासंघाशी केलेल्या व्यापार करारामुळे नाशिकच्या वाईन उद्योगाला फटका बसेल अशी पत्रामधून भीती व्यक्त. उपमहापौर दालनाची डागडुजी झाल्यानंतर टिपू सुलतानचा फोटो दालनामध्ये पुन्हा लावणार. मालेगावचे महापौर शान ए हिंद यांचं एका स्वागत समारंभामध्ये वक्तव्य. टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यामध्ये गैर काय असाही सवाल. भाजप राज्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगे घडवतंय. टिपू सुलतान वादावरून राऊतांची भाजपवरती टीका. केवळ हिंदू मुस्लिम वादामध्ये ठिणगी टाकायची आणि विषय पेटता ठेवायचा हेच भाजपचं काम असल्याचीही राऊतांची टीका.
कोणतंही आंदोलन धर्माच्या नावावरती व्हायला नको. काँग्रेसचे आमदार नितीन राऊतांची टिपू सुलतान वादावरती प्रतिक्रिया. काँग्रेस कायमच धर्मनिरपेक्ष पक्ष होता आणि आमची विचारसरणी देखील धर्मनिरपेक्षच असल्याची प्रतिक्रिया. काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी झालेल्या अमेरिका भारत कराराकडे भाजपनं लक्ष घालावं. वर्ध्यातील काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांची प्रतिक्रिया. एपस्टीन फाईलबद्दल भाजप गप्प का आहे, असाही अग्रवाल यांचा सवाल. शिंदेंशी लढण्यासाठी शिवसेनेमध्ये परत या. संजय राऊतांची भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईकांना खुली ऑफर. शिंदेंना भाजप आणि फडणवीसांच्या छुपा पाठिंबा असल्यानं तिथं त्यांच्यावरती कारवाई होणार नाही, त्यासाठी स्वगृही परता. शिंदेंची नाईकांना ऑफर. आणि यानंतर पुढची बातमी आहे सोलापूरमधून. सोलापूर शहरामध्ये दुचाकीचा भीषण अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. शहरातील रूपाभवानी मंदिर परिसरामध्ये 3 तरुणांना अज्ञात वाहनानं धडक दिलेली आहे असा अंदाज वर्तवला जातोय. तर आज पहाटे 4च्या सुमारास घडलेल्या या अपघातामध्ये शहरातील 3 तरुणांचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय. नागेश गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी असं मृत तरुणांचं नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून या घटनेचा पंचनामा हा सध्या सुरू आहे. मुंबईच्या दहिसर पश्चिम परिसरामध्ये 2 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे. पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत 25 वर्षीय आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. तर आरोपी मुलीच्या सावत्र बहिणीचा नवरा यानं ही सगळे कृत्य केलेलं आहे आणि सध्या मुलीवरती जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुढची बातमी पाहूयात. मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेसाठी आता एप्रिलचा मुहूर्त मिळालाय. या आधीचा प्रयत्न फसल्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळाची निविदा प्रसिद्ध. निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलमध्ये सुरू होणारी सेवा. प्रायोगिक तत्वावरती महिनाभर चालणार रोरो. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये ऊन वाढू लागताच भाविकांच्या सोयीसाठी खास शेड. तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं सावलीची सोय. मंदिरामध्ये सर्वत्र ग्रीन नेट. भाविकांना उन्हापासून दिलासा. सांगलीमध्ये लेक वाचवा अभियानाला कन्यारत्न ठेव योजना उपक्रम राबवून बळकटी. रुद्राणी फाउंडेशनचा पुढाकार. तर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदेंकडून स्वतःच्या लेकीच्या जयंतीनिमित्त यंदा 102 मुलींच्या नावावरती कन्यारत्न ठेव. गोव्याचे मंत्री रमेश तवडकर यांच्या हस्ते योजनेतील पावती वाटप. तर 9 वर्षांमध्ये 702 मुलींच्या नावे ठेवी ठेवण्यात आल्या. पंढरपूरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त रात्री 12 नंतर विठ्ठलास गंगाजलानं अभिषेक. महाशिवरात्रीच्या पर्व काळानिमित्त रविवारी रात्री 12 वाजल्यानंतर विठ्ठलास गंगोत्री इथून आणलेल्या पाण्यानं अभिषेक. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्थान यांच्याकडून शेकडो वर्षांपासून गंगोत्री इथलं गंगाजल विठ्ठलाला अभिषेकासाठी महाशिवरात्रीनिमित्त आणण्याची प्रथा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुरू केलेली ही प्रथा आजही होळकर संस्थानकडून अविरत सुरू.